हाय, मी नीलम. अहो, आपल्या मनांसंबंधी सर्वांनाच कुतूहल असतं नाही का. मनाच्या किती गोष्टी सांगाव्या तेवढ्या कमी आहेत. पण आज आपलं एक मैत्रीचे मुक्तांगण जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये डॉक्टर सोनल जोशी म्हणून आलेले आहेत, ज्या मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि त्या आपल्याला मनाच्या विविध तरंग जे आहेत ते छानपैकी त्यांच्या क्लास रिकामा की भरलेला यातून सांगणार आहेत. तुम्हा सर्वांना ते नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. तर यू एन्जॉय इट. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आपण आशावाद का निराशावाद ह्याच्याबद्दल बोलतोय ना. आशा आपण लाईफ कसं जगायचं, आयुष्य कसं जगायचं, आशावादी मताने का निराशावादी, ह्याच्यावरती मेन फोकस आहे आपला इथे. तर मला सांगा, तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात असे काही ना काहीतरी प्रसंग आलेच असतील ना, अवघड प्रसंग, जेव्हा असं अगदी काय करावं कळत नाही. मग तेव्हा तुम्ही सगळ्यांनी काय केलं हे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तुमचा आशावाद तुम्ही कसा जपला, का तुम्ही निराशावादी झाला होता, काय झालं होतं? कॅन यू ऑल शेअर? कॅन एनीवन शेअर? तुम्ही कोणीही शेअर करा तर फार मला मज्जा वाटेल, गंमत वाटेल. बाहेर पडू शकतो हो ना. काही वेळेला ना पेपर वगैरे वाचताना सुद्धा आपल्याला दिसतं ना, म्हणजे असं आत्महत्या केली, इथे चोरी झाली, यांनी खून केले, मारामाऱ्या झाल्या, एवढ्या गोष्टी या वरती येतात की तेव्हा आपल्याला कळत नाही. मग काही वेळेला ना आपण एकदम डिप्रेस होतो हे वाचून, आणि काही वेळेला म्हणतो काय मेले असेच आहे, कधी सुधारणार, असं काहीतरी म्हणतो. आणि काही वेळेला असं वाटतं की ह्यात आपण काय करू शकतो का, असा विचार पण येतो. तर मला यातनं असं सुचवायचं आहे की हे सगळे प्रसंगातून जाताना आपला मूड बघा. आपला मूड जर चांगला असेल ना, किंवा आपण मूड चांगला ठेवू शकलो तर आपण बरंच पॉझिटिव्हली वागू शकतो हो ना. तर ह्याचं काय सबूत, मी काहीतरीच म्हणते असं वाटेल तुम्हाला, हे काय मूड वगैरे काय नाही. पण बघा हां, म्हणजे तुम्ही बायपोलार डिसीजबद्दल ऐकलं आहे का? काही लोकांना असं एकदम बायपोलार असतात, म्हणजे एकदम हायटन्ड मूड असतात, एकदम उत्साही, नंतर एकदम डिप्रेस्ड. हा मूड डिसऑर्डरच आहे. जेव्हा खूप चांगला मूड असेल तेव्हा त्यांना सगळं चांगलं वाटतं, खूप डिप्रेस्ड असतील तर त्यांना उठता पण येत नाही, आणि कोणी काय म्हटलं तरी त्यांना राग येतो किंवा आवडत नाही किंवा डिप्रेशन येतं. तर हा मूड डिसऑर्डर कसा असेल, किंवा त्यामध्ये मूड किती महत्त्वाचा आहे. किंवा आपण असं म्हणतो की काही लोक आत्महत्या करतात. तर मग आत्महत्या करण्याचा जो क्षण आहे, तो क्षण, तो मूड आहे ना त्याचा, त्या वेळेचा त्याचा जो मूड आहे, त्याच्या जे इमोशन्स आहेत त्या इतक्या वाईट तऱ्हेने हे होतात की त्याला ते आत्महत्या करायला भाग पाडतात. म्हणजे मूड हा तुमचा मेंटेन राहिला पाहिजे, मूड चांगला राहिला पाहिजे, मूड आनंदी असला पाहिजे, तुमचे इमोशन्स तुम्ही आनंदी ठेवले पाहिजे, तर तुम्हाला आशावादी जगता येतं हो ना. दुसरी गोष्ट, तुम्ही सगळ्यांनी म्हटलं ना, मी असं म्हटलं की होईल 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 होईल, होणारच आहे होणारच आहे. म्हणजे मी काय म्हटलं, मी पॉझिटिव्ह राहिले हो ना. बरं, पॉझिटिव्ह राहिले म्हणजे मी तुम्हाला निराश करत नाही आहे, पण असंच बघायला गेलो आपण, पॉझिटिव्ह राहिले किंवा मी चांगलंच होईल चांगलंच होईल असं म्हणत राहिलं म्हणजे नेमकं काय केलं मी? चांगलं झालेलं आहे का? नाही, होणार, म्हणजे चांगलं होणार याचा आभास मी माझ्या मनात निर्माण केला, बरोबर ना. दॅट इज अन इल्युशन. आय क्रिएटेड अन इल्युशन इन माय माइंड टू सर्वाइव्ह थ्रू दिस. म्हणजे आभासी प्रतिमा निर्माण करण्याची माझी शक्यता, म्हणजे माझी शक्ती जर जास्त असेल, चांगल्या आभासी प्रतिमा, तर मी जास्त पॉझिटिव्ह राहील, बरोबर ना. तर ही आभासी प्रतिमा म्हणजे तुम्हाला वाटेल ही काहीतरी सांगते,
पण नाही, या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी सबूत आहे. आता ह्याच्यावरती सुद्धा सायकोलॉजिस्टनी प्रयोग केलेले. हां, तर काय केलं त्यांनी, ती उंदरांचा लॉट घेतला, 7-8 उंदरं घेतली आणि दुसरा एक लॉट घेतला 7-8 उंदरांचा. आता काय केलं, ते पाण्यातनं त्यांना पोहून एका ठिकाणी जाऊन खाऊ मिळणार होता. तर ते पाणी ट्रान्सपरंट नव्हतं, ते पाणी त्यांनी ओपेक केलं, म्हणजे त्याच्यात दूध घातलं, म्हणजे पाणी गढूळ होतं ना, दिसत नाही आपल्याला खाली काहीच. आणि मग त्या उंदरांना सोडलं पाण्यात. आता एका ठिकाणी त्यांनी काय केलं, छोटा छोटा आधार दिला खालनं आणि एका ठिकाणी काहीच ठेवलं नाही आणि त्या उंदरांना सोडलं. आता अंतर तसं बरंच होतं, म्हणजे पटकन पाहून जातील असं नाही, तर त्यांना बराच प्रयत्न करून तिथे जायला लागत होतं. आता जी उंदरं जाता जाता आधार मिळाला, ती उंदरं खुश होती आणि ती थोड्या वेळाने बरोबर त्यांच्या टार्गेटला पोचली. पण ज्या उंदरांना मध्ये काहीच आधार नव्हता, ती उंदरं शेवटपर्यंत पोचू शकली नाही, ती बुडायला लागली. म्हणजे ह्याच्यानंतरची गोष्ट फार महत्वाची. ह्याच्यानंतरची गोष्ट काय माहिती आहे, ही जे आधार दिलेली उंदरांचा लॉट होता ना, त्या उंदराच्या लॉटला त्यांनी बिन आधारवाल्या पाण्यात घातलं. तिथे आधार नव्हताच, पण उंदरांना सवय काय लागली होती, डोक्यात बसलं होतं की आधार आहे आहे, हो ना. मग ती पळत पळत पोहत 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 शेवटपर्यंत गेली, जरी आधार नव्हता. म्हणजे दे क्रिएटेड अन इल्युजन ऑफ सपोर्ट. हो ना, जेव्हा आपण हे म्हणू ना आपण की होईल होईल, माझं होणारच आहे, होणारच आहे, चांगलं होणार आहे, चांगलं होणार आहे, तेव्हा आपण काय करतो, तेव्हा आपण इल्युशन क्रिएट करतो ना, एक आभासी दुनिया निर्माण करतो की मी चांगलंच होणार आहे, चांगलंच होणार आहे, हे विचार करत आपण राहतो. आणि त्याला वैज्ञानिक कारण आहे आणि त्याच्यामुळे आपण त्यातनं बाहेर पडतो. हो ना, बरोबर ना. म्हणजे कुठलेही संकट येतात ते बाहेरची संकट आहेत, ज्याच्यावर आपला काहीच कंट्रोल नाही आहे. पण आपल्या आतल्या संकटांचं काय, त्या संकटा तर आपल्या आतून येत आहेत ना. मग कुठल्याही प्रसंगाच्या वेळेला तुम्ही अनुभवलंच असेल, निगेटिव्ह थॉट्स येतातच. असं काय वाटतं का लगेच, हां येऊ दे मी होईल, असं होतं का, कधीच होत नाही. पण ते काही लोकांमध्ये ते प्रमाणाच्या बाहेर जातं, पण काही लोकांमध्ये ते प्रमाणात राहतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सांगितलं की मला माझ्या मुलांनी समजावलं की तुला हे करायचं आहे, तू पॉझिटिव्ह राहा, तू करू शकशील. मग मी ते करू शकले, बरोबर ना. तुम्हाला वाटलं कोणीतरी एखादं एक शब्द बोलून गेलं, मला तिथून स्फूर्णा मिळाली, बरोबर. तुम्हाला वाटलं मी पॉझिटिव्ह राहिले तर होऊन जाईल. तर ह्या लोकांना तो बॅलेन्स, इंटरनल बॅलेन्स आहे ना, तो साधता आला, बरोबर. काही वेळेला आपण खूप आजारी पडतो, हो ना, असं काही वेळेला असे असाध्य रोग पण होतातच. मग त्यावेळेला काय होतं बरं, मग आपण काय म्हणतो, आपण बरेच होणार नाही असा विचार करतो, नाही. मग आपण काय विचार करतो, मी ही औषधं घेतली की मी बरं होईल, मी असा व्यायाम केला की मी बरं होईल, बरोबर ना. मग हे सगळे जे मी विचार करते त्यांनी मला काय मिळतं, हा विचार केलाय कधी तुम्ही, की मी हे पॉझिटिव्ह इल्युजन्स जे क्रिएट करते, मी पॉझिटिव्हिटी माझ्यात आणतीये, म्हणजे नेमकं मी काय करते, तर कुठेतरी माझ्या स्वभावावर, माझ्या वातावरणावर, माझ्या स्वतःवर एक कंट्रोलची भावना माझ्यामध्ये येते. आय कॅन डू इट, कंट्रोल इट, आय हॅव दॅट कंट्रोल ओव्हर द कंडिशन्स. मी ते करू शकेन का, आणि कसं, औषध, मी व्यायाम करेन, मी हे करेन, मी ते करेन, मी प्राणायाम करेन, मी ते करू शकेन. ते करू शकण्याची भावना येण्यासाठी माझ्यामध्ये काय येत आहे,
ते करण्यामुळे काय होते, माझ्यामध्ये एक कंट्रोलची भावना येते. आणि ही कंट्रोलची भावना आहे ना, ती आपल्याला एकदमच ड्रायव्हर सीटमध्ये बसवते. बघा हा, विचार करा, गाडीतनं चाललं, मागे बसून तो ड्रायव्हर असा 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 चालला. आपली मनं चालतात ना अशी 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 तसं. पण त्याच वेळेला जर मीच ड्रायव्हरच्या सीटमध्ये बसले तर मी सुसाट गाडी नेणार. हा कंट्रोल माझ्यामध्ये आहे ना. म्हणजे आय नीड टू सिट इन द ड्रायव्हर सीट. आय हॅव टू टेक कंट्रोल ओव्हर माय लाईफ. आय हॅव टू टेक कंट्रोल ओव्हर दोज इंटरनल डिफिकल्टीज. चिंता, क्लेश, एन्झायटी, पॅनिक्स, विचार, ओव्हर थिंकिंग, ह्या सगळ्यावरती मला कंट्रोल आला पाहिजे. ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला वाटेल काही कंट्रोल कंट्रोल बोलली, खरोखर आहे का असं? हे सुद्धा सायकोलॉजिस्टनी प्रूव्ह केलं. तुम्ही सगळे हे प्रयोग करू शकता. हां, छोटंसं बाळ असतं, त्या बाळाला आपण पाळण्यात ठेवतो. मग त्या बाळाच्या वरती तो काय झुंबर लटकवलेला असतो, बऱ्याच लोकांच्याकडे असतो, हो ना. तर झुंबर तुम्ही हलवला तो उघडतो, बंद होतो, उघडतो, बंद होतो. बाळाला खुशी होते, थोडा वेळ बाळ एन्जॉय करतो, बाळ गेट्स अम्युज्ड बाय इट फॉर अ व्हाईल, मजा येते. मग नंतर बाळ काय ते बघतही नाही, काही नाही. तुम्ही म्हणताय काय हे बाळ ते बघत पण नाही, काढून टाक. काढून टाकायच्या ऐवजी त्याला एक दोरी बांधा, आणि ती दोरी आहे ना ती बाळाच्या पायाला बांधा. म्हणजे बाळ जेव्हा पाय हलवेल तेव्हा ते झुंबर उघडेल, आणि पाय जेव्हा पाय खाली करेल हलवेल ते उघड बंद जे होईल तेव्हा बघा त्या बाळाला काय मजा येते. ते एवढ्याशा छोट्याशा बाळाला सुद्धा वाय इज हॅपी, वाय ते बाळ एवढंसं का खुश होतंय, माझ्या कंट्रोलमध्ये येते. बरोबर ना, माझ्या कंट्रोलमध्ये ते फुलते, म्हणून त्याला ते आनंद. त्यामुळे प्रत्येक माणसाला जेव्हा परिस्थितीवर मी मात करू शकतो, मी ती परिस्थिती कंट्रोलमध्ये ठेवू शकतो असं मी जेव्हा म्हणेन, तेव्हा मला तो आशावादी प्रदेश दिसेल. इल्युजन ऑफ आयलंड, आभासी आयलंड मी बनवू शकेन, तेव्हा मी जाऊ शकेन. एक 5-7 मुलांना काय, एक बंच ऑफ चिल्ड्रन, त्यांनी पॅकेट्स दिले, आणि त्या पॅकेट्समध्ये मार्शमेलोज म्हणजे चॉकलेट्स होते. सगळ्यांना चॉकलेट्स दिली आणि सांगितलं की तुम्ही आत्तासुद्धा हे चॉकलेटचं खाऊ शकता, पण तुम्ही जर का उद्या ते चॉकलेटं खाल्ली तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा डबल चॉकलेट्स देईल, किंवा ही जे चॉकलेट्स आहे त्याच्यामध्ये अजून मी 4 तुम्हाला आवडतीची चॉकलेटं घालून देते. आणि बघितलं काय झालं ते, तर काही मुलं पटापट चॉकलेट्स खाऊन गेली, पण काही मुलं मात्र चॉकलेट्स ठेवले त्यांनी. आता सायकोलॉजिस्ट इथेच थांबले नाही, त्यांनी जी मुलं पटापट चॉकलेट खाऊन गेली त्यांचा, आणि जी मुलं नंतर दुसऱ्या दिवशी जास्त चॉकलेट्स मिळवली त्यांना, या सगळ्या मुलांचा त्यांनी अभ्यास केला. 15 वर्षानंतर त्यांनी पाहिलं की जी मुलं पटापट चॉकलेट खाऊन गेली होती, दे ऑल वेंट फॉर इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, लगेच पाहिजे. आणि जी मुलं धीर करू शकली ती मुलं खूप चांगल्या हुद्द्यावर नोकरी करत, किंवा चांगले बिझनेस काढले त्यांनी, आणि खूप उंचावर त्यांच्या करिअरच्या पोचले. म्हणजे पेशन्स हा कुठून आला? म्हणतात तेव्हा काय करतात? आईला राग आला की आई कशी वागते, आजीला राग आला की आजी कशी वागते, आजी काय करते, आजोबा काय करतायत. राग आला म्हणजे काय करायचं, मला दुःख वाटलं म्हणजे मी काय करायचं, ह्या गोष्टी जर त्यांनी लहानपणीच शिकल्या नाही
तर ते मोठेपणी कुठून येणार? हे इमोशनल रेग्युलेशन आपण जे म्हणतोय त्याचे धडे लहानपणापासून गिरवायला लागतात. आपण बऱ्याचदा म्हणतो ना, हल्लीची मुलं काय नैवेद्य दाखवला थांबत नाही. काय तुझं नैवेद्य आजी नंतर दाखव ना, मला भूक लागली भूक लागली भूक लागली. मग लगेच आपण देऊन टाकतो. आपण 5 मिनिटं नैवेद्य दाखवायपर्यंत सुद्धा मुलं थांबत नाही किंवा आपण थांबायचा आग्रही करत नाही. आत्ताची मुलं नाही थांबत. मग आत्ताची मुलांना नाहीच ना तो पेशन्स, तो टॉलरन्स आहे कुठे? ते सहन करण्याची शक्ती कुठून येणार? की आत्ता जी संकट येत आहेत ती जाणार आहे. मी ठरवलंय, मी थोडं शांत राहील तर ते वादळ टळून जाईल. मी शांत बसायला पाहिजे. त्या वादळाला सामोरं जाण्याची शक्ती माझ्यामध्ये येणार कुठून? तर मी ते शिकले असले तर ना मला कळेल. तर ते होऊ शकत नाही. आता फार ताणत नाही, छोटासा एक प्रसंग सांग. ह्या सगळ्या अभ्यासामध्ये एक फारच महत्त्वाचा शोध लागला सायकोलॉजिस्टना. तो म्हणजे काय? तर त्यांनी कुत्र्याचे बॅचेस केले होते. तर एका पांजऱ्यामध्ये त्या कुत्र्यांच्या पांजऱ्यामध्ये लोखंडाचं पांजरं होतं. तर खाली ते अगदी माइल्ड करंट सोडायचे आणि त्याच वेळेला सायरन वाजायची. तर तुम्हाला पावलोचं कदाचित आठवत असेल इन्सिडेंट. म्हणजे त्यांनी जो प्रसंग त्यांनी जर शोधलं की कंडिशनिंग कसं होतं माणसाचं, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, तर घंटी वाजवायची आणि मग कुत्र्याला खाऊ द्यायचा. घंटी वाजवायची आणि खाऊ द्यायचा. मग खाऊ दिला की तोंडात लाळ सुटायची, भरपूर पाणी सुटायचं त्याच्या तोंडाला. नंतर नंतर त्याला सवय झाल्यावरती फक्त घंटी वाजवली तरी त्याच्या तोंडातून लाळ सुटायला लागायची. ना हां, म्हणजे हा कंडिशन झालं. माणसाला कंडिशन केलं, सवय लावली. कंडिशन म्हणजे सवय लावली. तसंच इथे एका पांजऱ्यामध्ये त्यांनी कुत्र्यांना ठेवलं आणि जोरात सायरन वाजली की माइल्ड करंट पास व्हायचा. आता हा माइल्ड करंट पास झाला की कुत्र्यांनी काय करायचं, तर पटकन ते उडी मारून स्वतःला वाचवायला एक छोटीशी मध्ये पाळी ठेवली होती. त्या पाळीच्या पलीकडे जायचं. तर ते पलीकडे गेले की करंट थांबतो. दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, पांजऱ्यामध्ये कुत्री ठेवली होती काही. तर त्या कुत्र्यांना कधीही सायरन वाजायची, कधीही शॉक लागायचा, कधीही वाजायची, कधीही शॉक लागायचा, सारखा शॉक लागायचा, सारखी सायरन वाजायची, काही संबंध नाही. म्हणजे ही काही सवय लागली नाही त्यांना, कंडिशनिंग अजिबात मिळालं नाही. आणि तिसऱ्या पांजऱ्यामध्ये काहीच केलं नाही त्यांनी. त्या कुत्र्याला मजेत ठेवून तसंच. बरं, आता नेक्स्ट टाइम त्याला समजून घ्यायचं होतं की अशी बिहेवियर का होते. तर नंतर त्यांनी काय केलं, ह्यातली कुत्री आणि ह्यातली कुत्री अशा तिन्ही कंपार्टमेंटमधली कुत्री एकत्र केली. आता त्यांनी काय केलं की तिथे एक नॉब ठेवला. तर नॉब आहे तो नाकाने असा ढकलला की शॉक बंद होतो. बरं, असं तऱ्हेने त्यांनी ठेवलं. आता त्यांनी काय केलं, जेव्हा तो माइल्ड शॉक दिला तेव्हा ते तिन्ही प्रकारच्या कुत्र्यांना ते ऑब्झर्व करत होते. तर जी कुत्री शिकली होती ना कंडिशनिंग, म्हणजे शॉक आला की उडी मारायची आणि पलीकडे जायची, ती कुत्री पटकन शिकली. ते नॉब शोधून काढला आणि शिकली आणि ते ढकलायची आणि शॉक बंद करायची. तिसऱ्या प्रकारचं ज्यांना काहीच नव्हतं ती कुत्री सुद्धा शिकली, नॉब ढकलायचा आणि शॉक बंद करायचा. पण ही जी कुत्री रॅन्डम ज्यांच्या पांजऱ्यात कंटिन्युअस कसंही आवाज काय, सायरन काय, शॉक काय सारखं चालूच, ही कुत्री शॉक सुरू झाल्यावर विवळून तिथेच बसून राहिली, हालायलाच तयार नाही. हे असं का बरं झालं?
ह्याच्यावरती त्यांनी खूप विचार केला. तर ते म्हटले, सेलिग्मन नावाचा सायकोलॉजिस्ट आहे, त्यांनी हे सगळे प्रयोग, आणि त्यांनी म्हटलं की ही जी परिस्थिती आहे जिथे शिकायची किंवा तुम्हाला एस्केप होण्याची चान्स आहे ना, संधी आहे तुम्हाला, तुम्ही करू शकता, पण तरी तुम्ही ते करतच नाही का, तर दिस इज कॉल्ड लर्न्ड हेल्पलेसनेस, असहायता, शिकलेली असहायता. म्हणजेच आपण आजच्या दिवसात डिप्रेशन किंवा आत्मविश्वास. आत्मविश्वास नाही, हेल्पलेसनेस आला. लर्न्ड हेल्पलेसनेस असं नाव दिलं त्यांनी त्याला. ते लर्न्ड हेल्पलेसनेस, काही करूच शकत नाही. मला हे एवढ्यासाठी सांगायचं आहे की आता महत्वाचा प्रयोग ह्याच्या नंतरचा आहे. ही दोन्ही प्रकारची कुत्री आहेत, तशीच दोन्ही प्रकारची माणसं आहेत किंवा तशीच दोन्ही प्रकारची मुलं आहेत जी रेझिलियंट होतात, जी बाउन्स बॅक करतात, जी शिकतात, ज्यांना तो विश्वास येतो, जे आशावादकडे जातात. ती त्या मुलांचे वातावरण, आंतरिक वातावरण कंट्रोल करण्याची त्यांना शक्यता, त्यांनी शिकलेलं आहे, त्यांना ते येतंय. पण ही जी कुत्री आहेत किंवा अशी जी माणसं आहेत जी लर्न्ड हेल्पलेसनेसमध्ये जातात, म्हणजे त्यांना कळतच नाही काय करायचं आणि ते डिप्रेस व्हायला लागतात. मग या कुत्र्यांवरती पण त्यांनी बरेच प्रयोग केले आणि शोधून काढलं की काही औषधं दिली, उत्तेजनात्मक औषधं दिली, आनंद वाटणारी औषधं दिली की ती कुत्री थोडीशी बरी झाली. आणि मुख्य म्हणजे त्यांनी काय केलं, ह्या कुत्र्यांना ओढून, शॉक लागला की त्यांनी ओढून ओढून त्या कुत्र्यांना ती पाळी ठिकून पलीकडे जायचं शिकवलं आणि ती शिकलीत. सर्वात महत्वाचं म्हणजे ती शिकली. म्हणजेच आशावाद हा जर नसेल तर तो शिकता येतो. हे फार महत्वाची शोध झाली.